स्टुडंट्स, आज आपण रॅशनल यूज ऑफ अँटीबायोटिक्स या विषयावरती चर्चा करणार आहोत. यामध्ये मी ऋतुजा चव्हाण आणि माझा फ्रेंड भूषण खजिनदार आम्ही फार्मासिस्टचा रोल प्ले करणार आहोत आणि स्नेहल आणि विशाल हा पेशंटचा रोल प्ले करणार आहोत. आज आपण अँटीबायोटिकच्या योग्य वापरावरती डिस्कशन करणार आहोत. सध्या अँटीबायोटिकचा खूप जास्त वापर असल्यामुळे अँटीबायोटिकचे सध्या तरी खूप महत्त्व वाढले. तर अलीकडेच न्यूजमध्ये पण अँटीबायोटिक विषयी चर्चा होते की त्याचे खूप जास्त साईड इफेक्ट दिसून येत आहेत. तर त्यावरती आपण एक जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू किंवा मला कसं दुखते त्यासाठी काहीतरी अँटीबायोटिक वगैरे द्या ना. माझ्या माहितीनुसार अँटीबायोटिकचा यूज इन्फेक्शनला ट्रीट करण्यासाठी होतो, पण त्याचा नेमका वापर कसा करावा हे समजलं नाही. हो, मी अँटीबायोटिक प्रतिकारक शक्तीबद्दल न्यूजमध्ये ऐकलं आहे, पण ती कशी काय होते ते काय मला माहित नाही. मला फक्त एवढं वाटतंय की अँटीबायोटिक घेतल्यामुळं माणूस लवकरात लवकर बरा होतो. अनेक रिपोर्ट्समध्ये आणि ग्लोबल हेल्थ अपडेट जसे की जागतिक आरोग्य संघटना यांमध्ये अँटीबायोटिकच्या जास्त वापरामुळे होणारे डेंजरस परिणाम यांबद्दल खूप काही सांगितले आहे. हे बॅक्टेरिया सामान्य अँटीबायोटिक्सने बरं होऊ शकत नाही. काही वेळा ते आरोग्यासाठी घातक पण ठरू शकतात. तुम्ही अँटीबायोटिक्स घेतली का सध्या? महिन्यापूर्वी मला बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं होतं, तेव्हा डॉक्टरांनी अँटीबायोटिक्स दिल्या होत्या. मी काय आता एवढं कधी अँटीबायोटिक घेतलं नाही, पण कोरोनाच्या काळामध्ये घेतल्या होत्या. तो पण त्याचा डोस मी पूर्ण नाही केला. अँटीबायोटिक्स देण्यापूर्वी तुम्हाला काही टेस्ट केल्या होत्या का डॉक्टरांनी? हो, डॉक्टरांनी टेस्ट करून सांगितलं बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. अँटीबायोटिक्स हा फक्त बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तरच यूज करावा. अनेक देशामध्ये अँटीबायोटिकचा 75% विनाकारण वापर केला जातो. जसे की व्हायरल इन्फेक्शन वगैरे असेल तर तुम्ही मागाशीच बोलले की मी जो कफसाठी कोर्स पूर्ण केला नाही, तर तो आपला जो अँटीबायोटिकचा कोर्स असतो तो कम्प्लीट करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि जर आपण तो कम्प्लीट नाही केला तर त्याच्यामुळे बॅक्टेरियाची अधिक वाढ पण होऊ शकते. पण अँटीबायोटिक प्रतिरोधक क्षमता नेमकी कशी पसरते? हो, खूप चांगला प्रश्न विचारला. अँटीबायोटिकचा विनाकारण व जास्त प्रमाणात वापर झाल्यामुळे प्रतिरोधक क्षमता खूप पसरत आहे. फॉर एक्झाम्पल, ताप मलेरिया झाल्यानंतर अँटीबायोटिक्स घेणे किंवा कोर्स इनकम्प्लीट ठेवल्या त्यामुळे बॅक्टेरिया त्यांना प्रतिरोध करतात. याचाच अर्थ पुढच्या वेळेस तुम्ही जेव्हा अँटीबायोटिक्स घ्याल तेव्हा ते उपयोगी ठरणार नाही. अँटीबायोटिक्स वापरताना आपल्याला काय लक्षात ठेवायला हवं आणि आपण ते कसे टाळू शकतो? त्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत, जे की डॉक्टरांनी सांगितलेल्याच गोळ्या घेणं, त्यानंतर कोर्स कम्प्लीट करणं, वेळेवरती गोळ्या घेणं, ह्या सूचना फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे. काही लोक आपल्या उरलेल्या गोळ्या घरातल्या बाकीच्या माणसांना देतात, तर तुमचं त्याबद्दल काय मत आहे? असं करू नका. तुम्हाला दिलेल्या अँटीबायोटिक्स तुमच्या हेल्थ कंडिशननुसार तसेच स्पेसिफिक इन्फेक्शननुसार दिल्या जातात. त्या इतरांना शेअर करू नका. तसेच आपल्या घरातल्या सदस्यांना देखील देऊ नका, जे की त्यांच्यासाठी डेंजरस ठरू शकते. ठीक आहे, इथून पुढे मी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही टॅबलेट घेणार नाही. तसेच कोर्स पूर्ण करेन आणि इतरांनाही याबद्दल सांगेन. हो, मी पण हे सगळं लक्षात ठेवेल. पब्लिक हेल्थ ऑर्गनायझेशन लाईक WHO आणि सेंटर फॉर डिसीज कंट्रोल हे सध्या अँटीबायोटिकचा वापर, योग्य वापर व त्याविषयी अवेअरनेस यावरती काम करत आहेत. तरी पण सर्व पेशंटला अशी विनंती आहे की कुणी विनाकारण अँटीबायोटिकचा वापर करू नये आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच अँटीबायोटिक वापरावे.